अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं शेतकरी, दिव्यांग आणि विधवा महिलांच्या विविध मागण्यांसाठी अनोखा आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रेडा आणि पोतराज घेऊन थेट तहसील कार्यालयात आंदोलन केलं। सरकारने बच्चू कडू यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात अशी मागणी प्रहारच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी पोतराज व रेडा सोबत घेत सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली, तर तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना प्रहारच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले। दरम्यान शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केले। बच्चू कडूंच्या या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून राजकीय वर्तुळातून देखील कडूंच्या मागण्यांचे समर्थन केले जाते। गेली 5 दिवसापासून या महाराष्ट्रातला अंध, अपंग, दिव्यांगाचा आणि शेतकऱ्याचा कैवारी मसीहा बच्चू भाऊ अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहे। आणि बच्चू भाऊंच्या प्रमुख मागण्या आहे, शेतकऱ्याची संपूर्ण सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगांना 6000 रुपये मानधन मिळालं पाहिजे। शेतीचे काम MBJRGS मधून झाले पाहिजे। पेरणी ते कापणीपर्यंतचे काम शासकीय यंत्रणेमार्फत झाले पाहिजे। या प्रमुख मागण्या घेऊन बच्चू कडू या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहे। परंतु गेली 6 महिन्यापासून शेतकऱ्याचा उतारा कोरा 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 म्हणणारा देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना नादी लावण्याचं काम करतोय, शेतकऱ्यांना झुलवण्याचं काम करतोय, पण शेतकऱ्याला घोडा लावण्याचा विचार त्याचा दिसतोय। पण साहेब, आज आम्ही हेल्या घेऊन आंदोलनाला आलेलो आहे आणि तुम्ही जर आम्हाला घोडा लावणार असला तर आम्ही हेल्या तुम्हाला लावल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात ठेवा। ही शेतकऱ्याची जाते तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे, बच्चू कडूच्या अन्नत्याग आंदोलनाचा विचार करा आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी द्या, अन्यथा शेवगाव तालुक्यामध्ये उद्यापासून उग्र स्वरूपाचे आणि वेळोवेळी आंदोलन होईल, याची प्रशासनाने दखल घ्यावी। धन्यवाद। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।